नमस्कार मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। खूप दिवसापासून या जी.आर.ची वाट बघत होतो, कारण की या योजनेची पात्रता काय, कोण कोण पात्र असणार आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, यांची कार्यपद्धती कशी असणार आहे, याविषयी सर्वांना संभ्रम होता। तर मग मित्रांनो, आता हा जी.आर. आलेला आहे। तर या जी.आर. मध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या जी.आर. मध्ये बघू शकतो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा 30 जुलै 2024 रोजीचा जी.आर. आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रस्तावनेत बघू, विचारात घेऊ। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। मग उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मग त्याप्रमाणे पुढील शासन निर्णय आता आलेला आहे। तर मग मित्रांनो, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे। तर मग या ठिकाणी लाभार्थी कोण आहे, तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाची अट, सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे। कुटुंब असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेय राहील। म्हणजे मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती। मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरची वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। मग सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची किंमत संपूर्ण रक्कम या ठिकाणी 830 ग्राहकांकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मग तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक जास्त सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमती फरक आहे। सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती काय आहे, तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल। सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही। मग अशा प्रकारे या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे मित्रांनो। मग या ठिकाणी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। त्या समित्यानुसार या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। उपरोक्त समित्यांची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नुसार म्हणजेच कुटुंब निश्चित करणे। योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही, म्हणजे डबल नाव येणार नाही याची दक्षता घेणे। सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी
आधार संलग्न बँक खाते क्रमांकासहित निश्चित करणे. उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक, शिधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील तेल कंपन्यांना द्यावी. सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्यक्ष लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर द्यावे. असे सर्व निर्णय या समित्या घेणार आहेत. मित्रांनो, या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेले जे शिधापत्रिका आहेत सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. मग सदर योजनेची काही प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी देखील या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा सदर शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी हा GR तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. अन्नपूर्णा योजना ही लागू झालेली आहे. 1 जुलै 2024 पासून ही योजना आता अंमलात येणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेविषयी सविस्तर माहिती होती. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.